तर मित्रांनो, आज आपण भेंडीच्या भाजीची एक अशी रेसिपी बघणार आहोत की फक्त 5 मिनिटात होते आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणीही ही भाजी करू शकतं। कधीतरी सकाळी धावपळीच्या वेळेमध्ये आपल्याला भाजी बनवायला वेळ नसेल किंवा संध्याकाळी ऑफिसमधून आल्यावर चपाती बरोबर पटकन काहीतरी खायला हवं असेल तर ही भेंडीची भाजी तुम्ही नक्की ट्राय करा। या भेंडीच्या भाजीसाठी काय काय साहित्य लागतात आणि 5 मिनिटात होणारी भेंडीची भाजी कशी करायची सगळं मी तुम्हाला या एपिसोड मध्ये सांगणार आहे। त्यासाठी हा एपिसोड शेवटपर्यंत पाहत राहा। नमस्कार, मी विनायक गायकवाड आणि तुमच्या सगळ्यांचं आपल्या YouTube चॅनल मध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो। तर आज आपण झटपट होणारी आणि तितकीच टेस्टी होणारी भेंडीची भाजी कशी करायची ते बघणार आहोत। ही भाजी करताना कांदा कापायची कटकट नाहीये किंवा भेंडी परतवून त्याचा चिकटपणा काढायची गरज नाहीये। तरी अशी झटपट होणारी आणि जेमतेम 5 मिनिटात होणारी भेंडीची भाजी कशी करायची, कोणते साहित्य लागतात, लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। तर भेंडीची भाजी करण्यासाठी इथे एक छोटा मी खलबत्ता घेतलेला आहे। तुमच्याकडे जो खलबत्ता असेल तो घ्यायचा आहे आणि एक झटपट आपल्याला वाटण किंवा भरड वाटण काढून घ्यायचं आहे। त्याच्यासाठी मी इथे एक आलं घेतलंय, अर्धा इंच आल्याचा तुकडा घातलेला आहे। त्याच्यानंतर लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, साधारण 7 ते 8 लसणीच्या पाकळ्या आहेत, त्या पण मी याच्यामध्ये ऍड करणार आहे। त्याच्यानंतर एक साधारण छोटा चमचा जिरं घेतलेला आहे, ते जिरं पण मी याच्यामध्ये ऍड करतोय आणि हे जेवढं आपल्याला ओबडधोबड ठेचता येईल तेवढं आपल्याला हे ठेचून घ्यायचं आहे। आता हे मी बारीक करून घेतो, थोडं ओबडधोबड करून घेतो। तर मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता आलं, लसूण आणि जिरं असं मी जरा ओबडधोबड खलबत्त्यामध्ये वाटून घेतलेलं आहे। आता आपण याची पुढची कृती बघूया। इथे साधारण पाव किलो भेंडी घेतलेली आहे आणि त्याचे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत। आता ह्याच भेंडीमध्ये हे जे क्रश आपण केलं होतं आलं, लसूण आणि जिऱ्याचं जे वाटण होतं ते आपण याच्यामध्ये टाकून घेऊया आणि व्यवस्थित हे छान भेंडीला फक्त असं कालवून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झालं की याच्यामध्ये इथे बेसन घेतलेलं आहे, साधारण 2 ते 3 चमचे बेसन आहे, चण्याच्या डाळीचं पीठ आहे, ते पीठ ऍड करायचं। ते ऍड करून झालं की थोडंसं हिंग आपण ऍड करणार आहोत। सो साधारण अर्धा चमचा हिंग मी ऍड करतोय। त्याच्यानंतर हळद ऍड करायची, अर्धा चमचा हळद ऍड केलेली आहे। त्याच्यानंतर इथे तिखट आहे माझ्याकडे, हे कश्मीरी लाल मिरची पूड आहे। ही कश्मीरी लाल मिरची पूड मी कलरसाठी साधारण 2 चमचे घालणार आहे। त्याच्यानंतर साठवणीतला मसाला आहे, तुमच्याकडे जो साठवणीतला मसाला असेल त्याचं तिखटाचं प्रमाण बघून ऍड करायचं आहे। याच्यामध्ये आपण हिरवी मिरची घातलेली नाहीये, त्याच्यामुळे तिखट तुम्हाला ज्या लेवलचा तिखट हवाय किंवा जेवढी भाजी तुम्हाला तिखट हवी आहे तेवढं तिखट ऍड करायचं आहे। इथे माझ्याकडे धणे जिरे पूड आहे, सो धणे जिरे पूड मी 2 चमचे याच्यामध्ये ऍड करतोय। आता हे सगळे जिन्नस हाताच्या साह्यानेच आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत आणि पूर्ण जो हा मसाला आहे तो छान भेंडीला व्यवस्थित कोट करून घ्यायचा आहे। आता याच्याने काय होणार आहे, बेसन घातलेलं आहे, चिकटपणा पूर्ण बेसन ॲब्झॉर्ब करून घेणार आहे, त्याच्यामुळे भेंडी चिरून मग ती तव्यावर फ्राय करून चिकटपणा घालवायची गरज नाहीये आणि या भाजीला कांदाही लागत नाही। तर ही भेंडी व्यवस्थित कोट झालेली आहे मसाल्यांमध्ये, तुम्ही बघू शकता अजिबातच चिकटपणा नाहीये। आता भाजीला आपण फोडणी देऊया। तर फोडणी करता इथे कढई घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण 2 चमचे तेल घालून घ्यायचंय आणि तेल व्यवस्थित गरम होऊन द्यायचंय। तेल गरम झालेलं आहे, 1 चमचा माझ्याकडे मोहरी आहे, मोहरी ऍड करून घेऊया। मोहरी व्यवस्थित आपल्याला फुलून द्यायची। त्याच्यानंतर आपल्याला जिरं घालायचंय, साधारण अर्धा चमचा जिरं आहे। जिरं ऑलरेडी आपण त्या ठेच्यामध्ये घातलं होतं म्हणून इथे फक्त अर्धा चमचाच जिरं घालतोय। जिरं पण व्यवस्थित आपल्याला फुलून द्यायचंय आणि साधारण 8 ते 9 कढीपत्त्याची पानं घालायची आणि खमंग फोडणी होऊन द्यायची। व्यवस्थित मिक्स करूया आणि एकदा फोडणी छान झाली की आपण जी भेंडी केली होती ती सगळी भेंडी, मॅरिनेटेड भेंडी याच्यामध्ये ऍड करूया। आणि व्यवस्थित हे मिक्स करून घेऊया।
तुम्ही बघू शकता भेंडी छान तेलावर मी फ्राय केलेली आहे। आता साधारण आपल्याला ह्याच्यामध्ये ना अर्धा चमचा पाणी किंवा पाण्याचा हबका मारायचा आहे, म्हणजे जो मसाला आहे किंवा जे बेसन आहे ते खाली चिकटणार नाहीये, म्हणून फक्त अर्धा चमचा मी पाणी घातलेलं आहे। आणि व्यवस्थित परत एकदा मिक्स करून घेऊया ही भाजी। गॅस आपल्याला स्लो ठेवायचा आहे आणि आता आपण झाकण देणार आहोत आणि साधारण 2-2 मिनिटाच्या इंटरवल्सनी आपल्याला ही भाजी चेक करायची आणि भेंडी व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायची। तर साधारण 5 मिनिटं परतल्यानंतर आणि झाकण ठेवल्यानंतर भेंडी साधारण शिजलेली आहे। आता ह्या स्टेजला आपल्याला त्याच्यामध्ये दाण्याचं कूट घालायचं आहे। सो इथे 2 चमचे दाण्याचं कूट आहे, ते मी ऍड करतोय। त्याच्यामध्ये मीठ घालणार आहे चवीनुसार आणि भरपूर सारी कोथिंबीर आपल्याला याच्यामध्ये ऍड करायची आणि व्यवस्थित आपल्याला ही भाजी मिक्स करून घ्यायची। छान खमंग वास सुटलेला आहे, बेसन पण छान भाजलं गेलेलं आहे, तुम्ही बघू शकता। आणि भाजी खूप अशी ड्राय होते, त्याच्यामुळे मुलांना टिफिन मध्ये देण्याकरता हा एक बेस्ट ऑप्शन आहे। तर इथे तुम्ही बघू शकता छान कोथिंबीर पेरलेली आहे आणि भाजी आपली रेडी झालेली आहे। दिसायला पण त्याचा टेक्स्चर खूप सुंदर दिसतंय। आता ही आपण भाजी सर्व करायला घेऊया। एकदम सुकी आणि मसालेदार झालेली आहे, गरमागरम भाकरी बरोबर खूप सुंदर लागते। तर लगेचच आपण ही भाजी सर्व करून घेऊया। तर बघितलं मित्रांनो, एकदम फटाफट भेंडीची भाजी कशी करायची ते तुम्ही बघितलंच। तुम्ही पण तुमच्या किचन मध्ये नक्की ट्राय करा आणि ती कशी होते कमेंट मध्ये कळवायला विसरू नका। जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। अधिक अपडेट्ससाठी तुम्ही मला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर पण फॉलो करू शकता, त्याच्या लिंक्स पण मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे। तर चला मंडळी, आता तुमची रजा घेतो, पुन्हा भेटूया अशा एका इंटरेस्टिंग एपिसोड मध्ये। तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या। धन्यवाद।